यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचा उमेदवार उभा राहणार आहे। अजित पवार आमदार संग्राम जगताप यांना संधी देणार आहेत, पण महाविकास आघाडीकडून येथून कोण उभे राहणार हा मोठा यक्षप्रश्न आहे। कारण की महाविकास आघाडीमधील इच्छुकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। खरं तर नगर शहरात शिवसेनेची राजकीय ताकद चांगलीच जबरदस्त आहे। शिवसेनेची येथील राजकीय पकड पाहता ही जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला सुटू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे ठाकरे गटाकडून उमेदवारासाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे। पण या जागेसाठी पक्षाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड, तसेच विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, गिरीश जाधव हे देखील इच्छुक आहेत। पक्षाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी शहरात आरोग्य शिबिराचे आयोजन करत आगामी निवडणुकींसाठी साखर पेरणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे। तर निष्ठावंत शिवसैनिकांच्या माध्यमातून मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड किंवा त्यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांनाच उमेदवारी दिली गेली पाहिजे अशी मागणी केली जात आहे।